अथ श्री साई सच्चरित अध्याय 20वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। ओम नमो जी गुरु मानस सरा, प्रसाद वाक्य मुक्ता करा, अनन्य भक्त मराळ निकरा, चरणी थारा तुझपाशी, सदाश्रया महा उदारा, घालूनी प्रसाद मुक्त चारा, देऊनी निज विश्रांती आसरा, येरझारा चुकविसी, काय तो साई सिद्धाश्रम, दर्शने निवे संसार श्रम, निकटवर्ती भवभ्रम, दवडी अविश्रम सहवासे, साई मूळ निराकार, भक्त काजा लागी साकार, करोनी माया नटीचा स्वीकार, खेळला साचार नट जैसा, ऐसिया साईस आणू ध्यानी, क्षणभर जाऊ शिरडी स्थानी, दोन प्रहरच्या आरती मागुनी, लक्ष लावूनी पाहूया, माध्यान्ही आरती पाठी, येऊनी मशिदीच्या काठी, महाराज अतिकृपा दृष्टी, उदी वाटीत भक्तांस, भक्त ही प्रेमळ उठाउठी, घालीत समचरणी मिठी, उभ्याने मुख न्याहाळिता दृष्टी, भोगीत वृष्टी उदीची, बाबा ही भरभरोनी मुष्टी, घालीत भक्तांच्या करसंपुटी, अंगुष्ठे लावीत तयांच्या ललाटी, प्रेम पोटी अनिवार, जा भाऊ जा जेवावयास, जा अण्णा जा तू खा सुग्रास, जा अवघे जा निजस्थानास, प्रत्येकास वदत ते, आता जरी ते पाहू न मिळे, परी ते सर्व गत सोहळे, शिरडीस त्या त्या स्थानी त्या त्या वेळे, दृढ ध्यान बळे दिसतात, असो ऐसे करूनी ध्यान, अंगुष्ठापासूनी मुखावलोकन, प्रेमे घालूनी लोटांगण, कथानुसंधान चालवू, गताध्यायाची या अंती, कथिले होते श्रोतया प्रती, की बाबा ही मोलकरिणी हाती, अर्थश्रुतीचा उकलविला, ईशावास्य भावार्थ बोधिनी, आरंभिली होती गणुदासांनी, आशंका उपजताच सद्गुरुचरणी, घातली नेऊनी शिर्डीस, बाबा तै वदले जे वचन, तुझ्या या शंकेचे निवारण, करील काकांच्या घरची मोलकरीण, जाशील परतोन ते समयी, तेच की सांप्रत कथानुसंधान, आता येथून चालवू आपण, श्रोती होईजे दत्तावधान, होईल श्रवण अविकळ, संस्कृत भाषा न विज्ञार्थ, ईशावास्योपनिषदर्थ, ओवी द्वारा पदपदार्थ, संकलितार्थ विवरावा, ऐसी आस्था धरोनी मनी, ईशावास्य भावार्थ बोधिनी, प्राकृत भाषा सुगम साधनी, गणुदासांनी आरंभिली, गूढार्थ प्रचुर हे उपनिषद, भाषांतर झाले पदप्रपद, विना अंतर्गत रहस्यबोध, होईन आनंद मनाते, चहू वेदांचे जे सार, तेच उपनिषदांचे भांडार, हरी गुरु कृपा नसलियावर, अतिदुस्तर गाठावया, म्हणेल कोणी मी सज्ञान, आपुल्या मते करोनी यत्न, करीन उपनिषदांचे आकलन, प्रतिपादन यथार्थ, तरी ते कल्पांतीही न घडे, हे तो गुरुकृपा नसता साकडे, गुप्त प्रमेय हाती न चढे, मार्गी अवघडे पदोपदी, तेच जो गुरुपदी जडे, तया नाही अणुमात्र साकडे, तयाची या दृष्टी पुढे, आपे आप उघडे गूढार्थ, आत्मज्ञानाचे हे शास्त्र, जन्म मरणोच्छेदक शस्त्र, जे निरभिमान निस्संग मात्र, तेच सत्पात्र विवेचना, ऐसियांची कास धरिता, क्षणात उपजे अर्थबोधकता, बुद्धीची जाई प्रतिबद्धकता, होय विशदता गूढार्थी, ईशावास्य प्राकृती आणिता, दासगणूंची हेच अवस्था, परी साईनाथे कृपा करिता, तद्दुर्गमता विराली, गीर्वाण भाषेचे अल्पज्ञान, तत्रापि आचार्य विद्यारण्य, वंदूनी साई बाबांचे चरण, ओवी लेखन आदरिले, गणुदास वाणी दुग्धधारा, प्रसाद साईंचा तयात शर्करा, तेथील माधुर्य परंपरा, क्षणैक आदराजी श्रोते, असो हे बोधिनी दिग्दर्शन, हृद्गतार्था करा मूलावलोकन, या मतकथेचे अनुसंधान, आहे की आन अवधारा, निजभक्त करिता ग्रंथावलोकन, आढळे जधी दुर्बोध वचन, महाराज करीती समाधान, बोलल्या वीण कैसे पा,
हाच या कथेचा हेत श्रोतया व्हावा तात्पर्ये विदित इतुकेची माझे मनोगत दत्तचित्त परिसाजी ओवीबद्ध टीका केली विद्वज्जनासी मान्य झाली गणुदासांची मनीषा फिटली आशंका राहिली पै एक मांडिली ती पंडितांसमोर उहापोह केला थोर परी होईना समाधान पर शंका निर्धार कोणाही इतुक्यात शिर्डीस काही कारणे दासगणूंचे घडले जाणे आशंकेचे निवारण होणे सहजपणे झाले की घेऊ गेले साईंचे दर्शन मस्तकी धरिले श्रींचे चरण करून या साष्टांग वंदन सुख संपन्न जाहले संत कृपेचे अवलोकन संत मुखीचे मधुर वचन संतांचे ते सुहास्य वदन कृतकल्याण भक्तगण केवळ संतांचे दर्शन करी सकल दोषांचे क्षालन जयासी त्यांचे नित्य सन्निधान काय ते पुण्य वर्णावे का गणू कोठूनी आगमन पुसती बाबा वर्तमान कुशल आहे ना समाधान चित्त प्रसन्न सर्वदा गणुदास देती प्रत्युत्तर असता आपुले कृपाछत्र किमर्थ व्हावे म्या खिन्नांतर आनंद निर्भर असे मी आपणही हे सर्व जाणता लोकोपचारार्थ प्रश्न करिता मी ही जाणून आहे चित्ता कुशल वृत्ता कापुसता स्वये मज करवी आरंभ करविता पुढे तो रंगारूपास येता मध्येच ऐसी मेख मारिता कोणाही उकलिता उकलेना ऐसे परस्पर चालले भाषण करीत गणुदास पाद संवाहन ईशावास्य भावार्थ बोधन संबोधे प्रश्न पुसिला ईशावास्य भावार्थ बोधिनी लिहू जाता अडखळे लेखणी शंका कुशंका राहती मनी बाबा त्या उकलूनी सांगाव्या साध्यंत घडला जो प्रकार केला बाबांच्या पायी सादर आशंका ही दुर्निवार मांडिली समोर बाबांच्या गणुदास विनवी साईनाथा माझे ग्रंथ परिश्रम वृथा ही या ईशावास्याची कथा आपण सर्वथा जाणता आशंका दूर झाल्या विना ग्रंथाचा या उकल पडेना महाराज देती आशीर्वचना प्रसन्न मना असे तू काय रे यात आहे कठीण जाता आलिया स्थळी परतोन त्या काकांची मोलकरीण शंका निवारण करील की काका ते भाऊ साहेब दीक्षित बाबांचे एक प्रेमळ भक्त काया वाचा मने सतत गुरुसेवा निरत सर्वदा प्रख्यात मुंबापुरी नगरी तेथून अल्प अंतरावरी पारले नाम ग्रामाभीतरी राहती हरिभाऊ हे खरे नाव तयांचे हरी आई बापे ठेविले घरी जन म्हणती भाऊ साहेब जरी बाबांचे परी तिसरेच महाजनीस बडे काका निमोणकरा म्हातारे काका भाऊ साहेबांस लंगडे काका बंब्या काका ही म्हणती ते आई बापे ठेविती एक राशीचे ते असते आणिक तो पण नावे ही मारिती हाक रीती ही अनेक परीची महाराज ठेविता नामे निराळी तीच मग चालती वेळोवेळी जाणो तीच मग बिरुदावळी प्रेम समेळी धरिजेती कधी भिक्षू कधी काका बाबांनी पाडिला हाची शिक्का त्याच नामे शिर्डीत लोका प्रसिद्ध काका जाहले आश्चर्य वाटले गणुदासा आश्चर्य सकळांचे मानसा काय काकांची मोलकरीण ऐसा उलगडा कैसा करणार मोलकरीण ती मोलकरीण काय तिचे असावे शिक्षण ती काय ऐसी विचक्षण वाटे विलक्षण हे सारे कोठे श्रुतीची अर्थव्युत्पत्ती कोठे मोलकरणीची मती महाराज ही तो थट्टा करीती जन वदती येणे परी महाराज केवळ विनोद करीती ऐसेच वाटले सर्वा चित्ती परी बाबांच्या विनोदोक्ती सत्याची गमती गणुदासा परिसूनी त्या साईंच्या बोला साई बोलले अवलीला सकृत दर्शनी वाटले जनाला दास गणूला ते सत्य साई बोलले अवलीला परी बोला माझी लीला सदा सर्वदा पहावयाला आतुर झाला जनलोक असो वा नसो विनोदवाणी कदानती होणे निष्कारणी बाबांच्या एकेका अक्षरागणी असती खाणी अर्थाच्या बाबा जे जे वाचे वदत बोल नव्हेत ते ब्रह्मलिखित एकही अक्षर न होई व्यर्थ साधील कार्यार्थ वेळेवर ही दृढ भावना दासगणूची
असो कैसी ही ती इतरांची निष्ठा जेथे जैसी जयाची फळ तयासी तैसेच जैसी भावना तैसे फळ जैसा विश्वास तैसे बळ अंतःकरण जैसे प्रेमळ बोधही निर्मळ तैसाच ज्ञानियांचा शिरोमणी मिथ्या नव्हे तयाची वाणी निज भक्ताची पुरवावी मागणी ब्रीद हे चरणी बांधिले गुरुवचन नव्हे अन्यथा मन लावून परिसाही कथा हरेल सकळ भवव्यथा साधन पंथा लागाल परतले गरुडास पारले ग्रामी काका साहेब दीक्षित धामी उत्कंठा काकांची मोलकरीण कामी पडते कैसी मी पाहीन दुसरे दिवशी प्रथम प्रहरी गणुदास असता शेजेवरी साखर झोपेच्या आनंदा भीतरी तै नवलपरी वर्तली कोणी एक कुणब्याची पोरी गात होती मंजुळस्वरी खोचली ती सुंदर लकेरी जिव्हारी गणुदासांच्या दीर्घ आलापयुक्त ते गान जयात मंजुळ पदबंधन परिसोनी तल्लीन झाले मन लक्ष देऊन ऐकती खडबडून जागे झाले गीतार्थ बोधनी लक्ष वेधले सावचित्तची ऐकत राहिले प्रसन्न झाले अभ्यंतरी म्हणती ही आहे कोणाची पोर गातसे गंभीर आणि सुस्वर ईशावास्याचे ते कोडे थोर उकलिले पारकी इने असो हीच ती मोलकरीण पाहू तरी आहे कोण जिच्या असंस्कृत वाणी मधून श्रुत्यर्थ खूण पटविली बाहेर जाऊन जो पाहती खरेच कुणब्याची पोर होती ती काकांच्या मोरीवरती घाशीत होती बासने शोधांती कळली नवलपरी होता तेव्हा दीक्षितांचे घरी नाम्यागडी तयांचे चाकरी बहीण ही पोरी तयाची हीच ती काकांची मोलकरीण गीते या झाले शंका निवारण रेड्यामुखी वेद गायन संती गायन केले जी ऐसे ते पोरीचे गायन झाले दासगणूंचे समाधान बाबांच्या थट्टेचे ही महिमान आले की कळून सकळा ते कोणी म्हणती गणुदास बैसले होते देवपूजेस काकांचे येथे देवघरास तदा या गीतास परिसिले असो ते जैसे असेल तैसे तात्पर्यार्थ एकची असे महाराज निज भक्ता शिकविती कैसे अनेक मिसे अवलोका ठाईच बैसोनी मजला पुसा उगीच का रानो माळ गिवसा पुरवितो मी तुमचा धिवसा एवढा भरवसा राखावा असे मी भरलो सर्वा ठाई मजवीण रिता ठाव नाही कुठेही कसाही प्रकटे पाही भावापायी भक्तांच्या असो ती 8 वर्षांची पोर कासेस एक फाटके फटकूर परी नारिंगी साडीचा बडीवार गाई ती सुस्वर गीतात काय त्या साडीचा भरजर काय त्या साडीचा काठ सुंदर काय मौजेचा तिचा पदर यातची ती चूर गाताना खायाला मिळेना पोटभर चिंधीन वेढाया बोटभर परी कोणाच्या नारिंगी साडीवर हर्ष निर्भर ती दिसली पाहून तियेची दैन्य स्थिती आणि मनाची रंगेल वृत्ती कीव उपजली गणुदासा प्रती काय निवेदिती मोरेश्वरा पहा हो हिचे अंग उघडे द्या की तिला एकादे लुगडे रुजू होईल ईश्वराकडे पुण्यही घडेल तुम्हा ते आधीच मोरेश्वर कृपामूर्ती वरी दासगणूंची विनंती सुंदर साडी खरेदी करीती आनंदे अर्पिती पोरी ते नित्य खाणारी जी कदन्न तिला लाधावे पंचपक्वान्न तेवी ती मुलगी सुप्रसन्न जाहली पाहून ती साडी दुसरे दिवशी ती ल्याली साडी फेर धरी ती खेळे फुगडी दिसली इतर पोरींवर कडी मोठी आवडी साडीची तीच पुढे दुसरे दिवशी साडी ठेवून पडदणीसी गुंडाळी पूर्वील फटकुरासी परी हिरमुसी दिसेना नाही ल्याली केली जोगवण तथापि तिचे पूर्वील दैन्य गणुदासा भासे झाले विच्छिन्न भावनेच्या भिन्नत्वे नवी साडी ठेविली सदनी जरी आली फाटके नेसुनी तरी दिसेना खिन्न मनी नवती की उणीव साडीची असमर्थपणे फाटके लेणे समर्थपणे ही तैसेच करणे या नाव दैन्य संपन्नपणे मिरवणे भावने गुणे सुखदुःख हेच ते गणुदासांचे कोडे येणे परी जेव्हा उलगडे ईशावास्याचे केणे सापडे ठाईच पडे अर्थबोध ईशेच आच्छा दिला जेथे सारा
हा अवघा ब्रह्मांडाचा पसारा, तेथे तयावीण उघडा थारा, कोण विचारा मानिया. तेही पूर्ण हेही पूर्ण, पूर्णापासाव उद्भवले पूर्ण, पूर्णातुनी काढिता पूर्ण, राहील पूर्णची अवशेष. पोरीचे दैन्य ईश्वरी अंश, फटकूर साडी हेही तदंश, दाता देय दान हेही अशेष, एकची ईश भरलेला. मी माझे हे पार दवडावे, निरभिमानत्वे सदा वर्तावे, त्यागपूर्वक भोग भोगावे, अभिलाषावे नच काही. ऐसी बाबांची अमोघ वाणी, प्रचिती मिळविली अनेकांनी, आप्राणांत शिरडी न सोडुनी, जनी विजनी प्रकटत. कोणास मच्छिंदर गडावर, कोणास कोठेही असो शहर, कोल्हापूर सोलापूर रामेश्वर, इच्छा मात्र प्रकटत. कोणास आपल्या बाह्यवेशी, कोणास जागृती वा स्वप्नविशेषी, दर्शन देत अहर्निशी, पुरवीत असोशी भक्तांची. ऐसे अनुभव एक ना दोन, किती म्हणून करावे वर्णन. शिर्डीत जरी वसती स्थान, अलक्ष प्रस्थान कोठेही. पहा ही पोर कोणाची कोण, यह कश्चित गरीब मोलकरीण, नारिंगी साडीवरी तिचे ते गायन, निघाले मुखातून साहजिक. शंका म्हणून बाबांस पुसावी, या मोलकरीणीने ती निरसावी, तीही काकांच्या इथे असावी, रचना ही मायावी नाही का. आधीही तेथे मोलकरीण असावी, हे कैसे बाबांस ज्ञान, तीही भविष्यकाळी हे गाऊन, श्रुत्यर्थ बोधन व्हावे कसे. परी ते झाले झाले खास, वाटले आश्चर्य गणुदासांस, आशंकेचा झाला निरास, ईशावास्य आकळले. श्रोतियामनी येईल शंका, खटाटोप हा तरी काय तुका, स्वयेच स्वमुखे बाबांनीच का, फेडिली न आशंका तेथेच. हे काय जागीच नसते करवले, परी ते नसते महिमान कळले, ईशे त्या पोरीसही आच्छा दिले, प्रकट हे केले बाबांनी. आत्मयाथात्म्य निरूपण हेच सर्वोपनिषदांचे पर्यवसान, हेच मोक्षधर्म निष्कर्षण, गीतार्थ प्रवचन ते हेच. प्राणी भिन्न आत्मा अभिन्न, आत्मा कर्तृत्व भोक्तृत्वहीन, तो न अशुद्ध पापपुण्याधीन, कर्माचरण त्या नाही. मी जातीने उच्च ब्राह्मण, इतर मजहूनी नीचवर्ण, वसे ऐसे जोवरी भेदज्ञान, कर्माचरण आवश्यक. मी अशरीर सर्वत्र एक, मजहूनी कोणी नाही आणिक, मीच की सकलांचा व्यापक, स्वरूपोन्मुख हे ज्ञान. पूर्ण ब्रह्म स्वरूपच्युत, ऐसा हा जीवात्मा पूर्ववत, कधीतरी स्वस्वरूपाप्रत, पावावा निश्चित हे ध्येय. श्रुती स्मृती आणि वेदांत या सर्वांचा हाच सिद्धांत, हेच अंतिम साध्य निश्चित, च्युतासी अच्युत पद प्राप्ती. समः सर्वेषु भूतेषु जोवरी अप्राप्तः स्थितिविशेषु, तोवरी न भूतात्मा ऋषिकेषु, ज्ञान प्रकाशु समर्थ. विहित कर्मे चित्त शुद्ध, होता होईल अभेद बोध, शोक मोहादि संस्कृती विरुद्ध, प्रकटेल सिद्ध ज्ञान ते. अखिल त्रैलोक्य सचराचर, आच्छादी जो ईश परमेश्वर, निष्क्रिय निष्कल जो परात्पर, तो अशरीर सदात्मक. नामरूपात्मक हे विश्व, सबाह्य आच्छादी हा ईश, तो मीच मी भरलो अशेष, निर्विशेष रूपत्वे. अस्तु वस्तुतः जे निराकार, मायागुणे भासे साकार, कामुका पाठी हा संसार, तोची असार निष्कामा. हे यत्किंचित भूत भौतिक, जगत चेतना चेतनात्मक, ईश्वरची हा अद्वितीय एक, निर्धार निशंक करावा. जगत बुद्धीचा हा विवेक, जरी मनासी पटेना देख, तरी हे धन हिरण्यादिक, यांचा अभिलाख न करावा. हेही जरी न घडे तरी, जाणावे आपण कर्माधिकारी, आमरणांत शतसंवत्सरी, कर्मची करीत रहावे. तेही स्ववर्णाश्रमोचित, यथोक्तानुष्ठान सहित, अग्निहोत्रादि नित्यविहित, चित्त अकलंकित होईतो. हा एक चित्तशुद्धीचा मार्ग, दुजा सर्वसंग परित्याग, हे न आक्रमिता ज्ञान योग, कर्मभोगची केवळ. ही ब्रह्मविद्या हे उपनिषद, सर्वान देती अधिकारविद, वृत्तीन जोवरी झाली अभेद, उपनिषद बोध शाब्दिक. तरी तोही व्हावा लागे, जिज्ञासू आधी तोच मागे, म्हणून बाबाही पाठविले मागे, मोलकरीण सांगेल म्हणून.
स्वयेच बाबा हा बोध देते, तरी हे पुढील कार्य न घडते. एकमेवाद्वितीय नसते, ज्ञान हे कळते बाबांचे. मज वाचून आणिक कोण, आहे ती काकांची मोलकरीण. मीच तीही दिधली खूण, ईशावास्य जाणविले. परमेश्वरानुग्रहलेश, आचार्यानुग्रह विशेष. नसता आत्मज्ञानी प्रवेश, सिद्धोपदेशची आवश्यक. आत्मप्रतिपादक जे जे शास्त्र, श्रवणी आणावे ते तेच मात्र. प्रतिपाद्य जे ते मीच सर्वत्र, मजवीण अन्यत्र काहीच न. होता आत्मतत्वाचे विवरण, तोच मी आत्मा नव्हे आन. हे जयासी अभेदानुसंधान, आत्मा ही प्रसन्नतयासीच. असो आत्मनिरूपण होता, ऐसेच आत्मानुसंधान राखिता. ऐसीच निश्चल धरिता आत्मता, परमात्मा हाता येईल. पुढील अध्याय कथानुसंधान, विनायक ठाकूरादि कथा कथन. श्रोते करोत सादर श्रवण, परमार्थ प्रवण होतील. त्याही कथा ऐशाच गोड, ऐकता पुरेल श्रोतियांचे कोड. महापुरुष दर्शनाची होड, पुरेल चाड भक्तांची. जैसा उगवता दिनमणी, अंधार जाय निरसोनी. तेवी या कथा पियुष पानी, माया हरपोनी जातसे. अतर्क्य साईंचे विंदान, त्यावीण कोण करील कथन. मी तो एक निमित्त करून, ते चिते वदवून घेतील. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, ईशावास्य भावार्थ बोधनम नाम विंशोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.